तर चला विद्यार्थी मित्रहो, आज आपण इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यघटना या विषयाच्या एका नवीन लेक्चरला सुरुवात करणार आहोत. ती म्हणजे भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना असते, ती भारतीय राज्यघटनेची असणारी जी प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना आपण काय करणार आहोत, सविस्तर विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रहो, की राज्यघटना आहे ही खूप महत्त्वाची बाब आहे. राज्यघटनेचा मुळात विद्यार्थी मित्रहो हेतू काय, तर राज्यघटना म्हणजे सरकार असेल, शासन असेल किंवा जी काही आपली जनता असते त्यांना सुरळीतपणे जर कार्यभार आपल्याला द्यायचा असेल तर राज्यघटनेचा आधार घ्यावा लागतो. विद्यार्थी मित्रहो, राज्यघटनेमुळे माणसाला जे अधिकार आधी नव्हते ते अधिकार प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मग व्यक्ती स्वातंत्र्य असेल, सार्वभौमत्व असेल आणि इतर ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत या आपण कशाच्या माध्यमातून पाहतोय, राज्यघटनेच्या माध्यमातून पाहतोय. विद्यार्थी मित्रहो, त्यामध्ये एकात्मता सुद्धा निर्माण झाली आणि एकात्मतेच्या माध्यमातून विविध ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा समाजामध्ये आपल्याला फॉलो होताना दिसतात. तर बघा विद्यार्थी मित्रहो, आपण भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेला सरनामा असं सुद्धा काय केलं जातं, संबोधलं जातं. विद्यार्थी मित्र, हे का आवश्यक आहे? बघा, राज्यघटनेचा अभ्यास तुम्ही कोणत्याही फॅकल्टीचे असा किंवा तुम्ही कोणत्याही साईडचे असा, तुम्हाला बेसिक ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, अंकगणित बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी व्याकरण असेल, त्यानंतर मराठी व्याकरण असेल, जर तुम्ही PSI ची तयारी करत असाल तर PSI चे कायदे असतील, बरोबर, किंवा इतरत्र जे काही तुमचं सामान्य विज्ञान आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर मूलभूत मानवी हक्क असेल आणि इतरत्र जो काही अजून एक महत्त्वाचा विषय सुद्धा त्यामध्ये बरेचसे आहेत, ते तुम्ही सिलेबस कॉपी प्रत्येक एक्झामची पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. आपण भारतीय प्रस्तावनेला म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेला आपण सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्र हो, बघा की हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मग त्यातला आपण सुरुवातीचा महत्त्वाचा स्टेटमेंट बघू की अमेरिकेच्या घटनेत काय आहे, अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रास्ताविका देण्यात आली आहे. जगात सर्वप्रथम प्रास्ताविका देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्र, बघा की जी अमेरिकेची घटना आहे, या अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रास्ताविका देण्यात आली आहे. तेथूनच आपण ही कन्सेप्ट म्हणजे ज्याला की आपण संकल्पना म्हणू, त्यातूनच आपण ही कन्सेप्ट किंवा संकल्पना घेतली आहे. विद्यार्थी मित्र हो, बघा, आपण बरेचसं राज्यघटनेविषयी ऐकलेलं असतं, परंतु मी लेक्चर जी बनवत असतो किंवा मी जी लेक्चर डिझाईन करत असतो, ही डिझाईन मी अत्यंत बेसिक स्वरूपामध्ये बनवत असतो. म्हणजे मी ज्या वेळेस लेक्चर डिझाईन करतोय त्यावेळी माझ्या लेक्चरची जी असणारी क्वालिटी आहे किंवा मी जी लेक्चर डिझाईन करतोय त्यामध्ये बेसिक प्लस मॉडरेट प्लस ॲडव्हान्स्ड ह्या टाईपची मी काय करतोय, लेक्चर डिझाईन करतोय.
विद्यार्थी मित्र हो, भारतीय राज्यघटना हा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर हा तलाठी परीक्षा असू दे, त्यानंतर ग्रामसेवक परीक्षा असू दे, तलाठी असू दे, ग्रामसेवक असू दे, त्यानंतर आरोग्य सेवक असू दे, बरोबर, आरोग्य सेवक असू दे, त्यानंतर एमपीएससी परीक्षा असू दे, त्यानंतर बघा एमपीएससी परीक्षा आहे, आणि इतरत्र सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, इतरत्र सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त, इतरत्र सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. विद्यार्थी मित्र हो, भारतीय राज्यघटना हा जो विषय आहे हा जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा विद्यार्थी मित्र हो, मी प्रत्येक लेक्चर आपलं हे खूप इन डिटेल आणि आपण एक्सप्लेनेशन सुद्धा खूप व्यवस्थित देत असल्यामुळे आपल्याला प्रस्तावनेविषयी लेक्चर व्हायला, म्हणजे जरी कॉन्सेप्ट कमी असल्या किंवा जरी सिलेबसमध्ये भाग कमी असला तरी सुद्धा आपलं एक्सप्लेनेशन देण्याची मेथड ही आपण एक स्लोली का ठेवलेली आहे, कारण विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक विद्यार्थी जो असतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आकलन जी क्षमता असते, बरोबर, प्रत्येक विद्यार्थ्याची असणारी आकलन क्षमता ती किंवा कॅप्चरिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो, किंवा काही लोक जर सायन्सचे असतील किंवा एकदम थोडे जास्त अभ्यास असतील तर त्याला आपण इंटेलिजंट कोशंट, दॅट इज IQ असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्र, प्रत्येकाचे आकलन करण्याची इच्छा खूप जणांना असते, परंतु आकलन क्षमता जी आहे ही आकलन क्षमता प्रत्येक विद्यार्थ्याची समान असते असं नाहीये. म्हणून विद्यार्थी मित्र हो, मी आकलन क्षमता ज्या विद्यार्थ्यांची लोएस्ट असते त्यापासून हायएस्ट आकलन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि काही याच्या मधला दुवा असतात, मग या सर्वांना कसं समजेल ह्याच्यासाठी मी ही लेक्चर काय करत आहे, डिझाईन करत आहे. जर माझी कोणी बॅच AR एज्युकेशन ॲपवरती जॉईन केलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या. तसेच यूट्यूबवरती देखील AR एज्युकेशन हे माझं यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा विद्यार्थी मित्र हो, की आपण जी भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना आहे, भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे, त्याच्यातलं महत्त्वपूर्ण विधान आपण केलंय काय, की अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रास्ताविका देण्यात आली आहे, तेथूनच आपण ही कन्सेप्ट घेतली आहे. म्हणजे बघा की जगात सर्वप्रथम राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या देशामध्ये होती, तर जगात सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची जी सुरुवात आहे ही अमेरिका या देशामधून झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पहिला विद्यार्थी मित्र हो, मुद्दा किती महत्वाचा आहे बघा, की अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली आहे, तेथूनच आपण ही कन्सेप्ट घेतली आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं ज्यावेळी लिखाणाची जी प्रोसिजर होती, ते लिखाणाची प्रोसिजर ज्यावेळी सुरू होती त्यावेळी तुम्ही कोणतं ना कोणतं जर लिखाण करत असाल दैनंदिन व्यवहारामध्ये, तर आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा हा संदर्भ आपण नित्यनियमाने काय करत असतो, फॉलो करत असतो. आणि तो प्रत्येकालाच विद्यार्थी मित्र काय करावा लागतो, फॉलो करावा लागतो. मग विद्यार्थी मित्र बघा की जर तुम्हाला असा प्रश्न आला की भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना कोणत्या देशाची राज्यघटना सर्वप्रथम अस्तित्वात डॅश डॅश होती, मग त्यावेळी काय येणार, अमेरिका. म्हणून अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रास्ताविका देण्यात आली आहे, तेथूनच आपण ही कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्र हो, हा तुमचा पहिला मुद्दा झाला, बरोबर. दुसरा मुद्दा काय, की जो उद्दिष्टांचा ठराव होता, म्हणजे विद्यार्थी मित्र ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर पाहाल त्यावेळी हा सुद्धा मी जो मॅटर लिहून दिलाय, हा मॅटर तुम्ही लिहून का घ्यायचा आहे, कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी
तुम्हाला काही काही हिंटची आवश्यकता असते आणि एक हिंट म्हणून वाटल्यास तुम्ही हा काय करा टॉपिक लिहून घ्या. तर चला विद्यार्थी मित्र, आपण पहिला मुद्दा आपण पाहिलेला आहे. तरी सुद्धा पहिला मुद्दा तुम्हाला मी स्पर्धा परीक्षेसाठी कसा लक्षात ठेवायचा हे सुद्धा तुम्हाला मी काय करून देतो, लिहून देतो. विद्यार्थी मित्र, आपलं लेक्चर आहे, प्रत्येक मुद्द्यासाठी आपलं लेक्चर कदाचित वेगळं होईल, परंतु संकल्पना कोणतीही सुटणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. बघा की पहिला मुद्दा हा जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी लक्षात ठेवायचा असेल तर काय करायचं की अमेरिका लिहून घ्या. पहिला देश कोणता आहे? अमेरिका. मग काय करा, एक ॲरो काढा. सर्वप्रथम प्रस्तावना, बरोबर, भारताने स्वीकार. विद्यार्थी मित्र, एवढी जरी तुम्ही वाक्य लिहिलात, बरोबर, बाकीचा फापट पसारा जे काय असतो म्हणजे संकल्पना, ती एक ओघवती भाषा असते विद्यार्थी मित्र, आणि ती ओघवती भाषा जे कोण लेखक असतात त्यांना ती लिहावीच लागते. का? कारण इन डिटेल मध्ये विद्यार्थी मित्र बुक पाहिजे, पण स्पर्धा परीक्षांसाठी जे काही महत्वाचं आहे हे अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला हे पाहायला मिळेल. म्हणजे नेमकं कसं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्र, हाऊ टू मेमराइज ऑल दी कॉन्सेप्ट, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. बघा, अमेरिका, जर तुम्ही आधी एखादी गोष्ट वाचलेली असेल तर तुम्हाला त्याचा लगेच रेफरन्स आलेला आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र, अमेरिका या देशाने सर्वप्रथम प्रस्तावना मांडली आणि नंतर भारताने त्याचा स्वीकार केला त्या कन्सेप्टचा, बरोबर. हे मला याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे, तर दुसरा मुद्दा काय आहे आपला, तर जो उद्दिष्टांचा ठराव होता, बरोबर आहे, जो उद्दिष्टांचा ठराव होता, बरोबर आहे, जो उद्दिष्टांचा ठराव होता तो पंडित जवाहरलाल नेहरू, बरोबर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडले. 1946 रोजी मांडले. तर त्याला 22 जानेवारी 1947 रोजी, तर त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मान्यता मिळाली. विद्यार्थी मित्र, जे मी तुम्हाला मुद्दे लिहून देतोय ते मुद्दे तुम्ही अत्यंत सुवाच्य अक्षरामध्ये लिहून घ्या, कारण त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, भारत राज्य म्हणजे भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, धर्म विरोधीही नाही, धर्मनिरपेक्ष आहे, भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक
सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. भारत असा पहिला देश आहे, भारत असा पहिला देश आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण महत्त्वाचे मुद्दे काय करून घेऊ, तुम्हाला नोट्स काढण्यासाठी सोपं पडेल म्हणून त्या मी तुम्हाला सर्वप्रथम आधी लिहून देतोय आणि त्यानंतर मग मी तुम्हाला त्या एक्सप्लेन करतो. पहिला मुद्दा मी एक्सप्लेन केला की भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही अमेरिकन राज्यघटनेवरूनच घेतलेली आहे. बघा, त्यानंतर भारत असा पहिला देश आहे, भारत असा पहिला देश आहे पहिल्या निवडणुकीपासून सर्वच नागरिकांना मताधिकार देणारा, विद्यार्थी मित्र हो, बघा की हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी काय केले, सुवाच्य अक्षरामध्ये लिहून दिले. विद्यार्थी मित्र हो, स्पर्धा परीक्षांसाठी एक नोट्स काढणं हे सुद्धा स्किल असणं महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थी मित्र हो, तुम्ही नोट्स बघा, मार्केटमध्ये तुम्ही कितीही नोट्स प्रिंट करून घेऊ शकता, परंतु जे आपण आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं असतं हे तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने कळतं, बरोबर. आणि एक वाचण्याचा किंवा एक अभ्यास करण्याचा जो फील येतो, तो फील सुद्धा चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळेल. बघा विद्यार्थी मित्र हो, मी पहिल्या मुद्द्यापासून आता जे मुद्दे मी लिहिले ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. सर्वप्रथम प्रस्तावना ही अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये होती. सर्वप्रथम प्रस्तावना किंवा भारतीय राज्य म्हणजे सर्वप्रथम प्रस्तावना ही अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये होती आणि भारताने त्याचा स्वीकार केला. मुद्दा नंबर 2 आहे उद्दिष्टांचा ठराव, म्हणजे उद्दिष्टांचा ठराव सुद्धा होता. तो उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. तर त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मान्यता मिळाली. तिसरा मुद्दा आहे भारतीय राज्यघटना किंवा बघा, भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, धर्मविरोधी नाही, धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय घटना भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. तिसरा मुद्दा मी वाटल्यास तुम्हाला हे 2 मुद्दे परत एकदा सांगतो. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, आता इथे महत्वाचं काय, उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. तर त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मान्यता मिळाली. हा तुमचा झाला दुसरा मुद्दा. मुद्दा क्रमांक 3 आहे भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, धर्मविरोधी नाही, धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. मुद्दा नंबर 4 आहे भारत असा पहिला देश आहे पहिल्या निवडणुकीपासून सर्वच नागरिकांना मताधिकार देणारा हा पहिलाच असा देश आहे. विद्यार्थी मित्र बघा, भारत या देशाचं नाविन्यपूर्ण असलेलं, बरोबर, किंवा नाविन्यता काय आहे भारत देशाची, तर पहिल्याच इलेक्शन पासून, म्हणजे आपले जे पहिलीच निवडणूक झाली या पहिल्याच निवडणुकीपासून भारत ह्या देशाने, बरोबर,
पहिल्याच निवडणुकीपासून भारत या देशाला मताधिकाराचा अधिकार देण्यात आलेला आपल्याला लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण काही महत्त्वाचे मुद्दे घेतले हे तुम्ही जेव्हा नोट्स काढाल त्या नोट्स काढताना सुद्धा तुम्हाला त्याचा अत्यंत चांगला असा उपयोग झालेला पाहायला मिळेल. का विद्यार्थी मित्रहो? कारण लक्षात ठेवा, कारण भारतीय राज्यघटना आणि इतरत्र जे विषय आहेत हे अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि जे मी मुद्दे घेतोय हे परीक्षेच्या दृष्टीनेच मी मुद्दे काय करत आहे, घेत आहे. काँग्रेसच्या 1955 बघा 1955च्या दरम्यानची गोष्ट आहे मधील आवडी अधिवेशन. कोणतं अधिवेशन होतं? आवडी अधिवेशन. बघा आवडी अधिवेशनात बघा की 1955 बरोबर, काँग्रेसच्या 1955 मधील आवडी अधिवेशनात अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष हे UN बरोबर. आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? UN ढेंबर. समाजवादी बरोबर आहे. समाजरचनेचे तत्व स्वीकारण्यात आले. समाजरचनेचे तत्व स्वीकारण्यात आले. समाजवादी समाजरचनेचे तत्व स्वीकारण्यात आले. तर विद्यार्थी मित्रहो, बघा की हा भाग अत्यंत महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सर्वप्रथम आधी व्यवस्थितपणे लिहून देतो आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही. घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही. घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही. घटनेत समाजवादी हा जो शब्द होता या समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही. तिसरा मुद्दा आहे भारत गणराज्य आहे. कारण आता आपण म्हणतो भारत म्हणजे आम्ही भारताचे लोक वगैरे जी प्रस्तावना आहे ही आपण म्हणतो, पण स्पेसिफिक अर्थ समजून घेणं विद्यार्थी मित्र फार महत्वाचं आहे. भारत गणराज्य आहे कारण भारताचे राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर न येता निवडणुकीद्वारे प्रत्यक्ष सत्तेवर येतात. विद्यार्थी मित्र सांगणार तुम्हाला मी सगळे व्यवस्थित सांगतो समजून.
आधी आपण ते लिहून घेऊया. प्रास्ताविका ही जरी घटनेची प्रस्तावना असली, प्रास्ताविका ही जरी घटनेची प्रास्ताविका असली, प्रास्ताविका ही जरी घटनेची प्रस्तावना असली, बरोबर, प्रास्ताविका ही जरी घटनेची प्रस्तावना असली तरी संपूर्ण घटनेनंतर ती अधिनियमित करण्यात आली, तरी संपूर्ण घटनेनंतर ती अधिनियमित करण्यात आली, बरोबर, अधिनियमित करण्यात आली. प्रस्तावना ही एकमेव अशी बाब आहे, प्रस्तावना ही एकमेव अशी बाब आहे, प्रस्तावना ही एकमेव अशी बाब आहे की ती संविधान सभेत चर्चा व मतदानाविना पारित करण्यात आली आहे. चर्चा व मतदानाविना पारित करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रहो, बघा की भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना होती त्या प्रस्तावना संदर्भाचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहतोय. बघा की आपण जे काही मागासचे महत्त्वाचे मुद्दे होते म्हणजे उद्दिष्टांचा ठराव वगैरे ते आपण पाहिले. आता आपण काय पाहतोय, तर आता आपण प्रस्तावना किंवा ज्याला आपण सरनामा म्हणतो ते आपण पाहतोय. बघा की काँग्रेसच्या 1955 मधील आवडी अधिवेशनात, बघा की काँग्रेसचं जे 1955 मध्ये एक अधिवेशन झालेलं होतं. काय अधिवेशन होतं? त्या अधिवेशनाचं नाव होतं आवडी अधिवेशन, बरोबर. 1955चं जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं, बरोबर. 1955चं जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचं नाव काय, तर त्या अधिवेशनाचं आवडी अधिवेशन हे नाव आहे. आणि त्या आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? UN ढेंबर हे अध्यक्ष होते. आणि त्या जे अधिवेशन झालं होतं हे कशासाठी, तर समाजवादी समाज रचनेचे तत्व स्वीकारण्यात आले. म्हणजे जे काँग्रेसचं 1955 मधील आवडी अधिवेशन झालं होतं ते आवडी अधिवेशन कशासाठी झालं होतं, तर ते आवडी अधिवेशन समाजवादी समाज रचनेचे तत्व स्वीकारण्यात आलं होतं. आणि त्याचे जे असणारे अध्यक्ष आहेत ते UN ढेंबर होते. मुद्दा नंबर बघा, हा मुद्दा नंबर तुम्हाला मी क्लिअर करून दिला. पुढचा मुद्दा आपण बघू की घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो की भारतीय राज्यघटना जी होती ज्याला आपण इंडियन पॉलिटी असं म्हणतो, तर त्यामध्ये समाजवादी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही. घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला नाही. त्यानंतरचा जो मुद्दा आहे, भारत गणराज्य आहे. आता विद्यार्थी मित्रहो, गणराज्य या शब्दाचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला माहित पाहिजे. बघा
आपण भारतीय नागरिक आहोत. भारतीय नागरिक म्हणून तरी आपण या शब्दाचा अर्थ प्रत्येक नागरिकाने असेल, भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला गणराज्य या शब्दाचा अर्थ कळाला तर नक्कीच त्याचा काय होईल, एक राज्यघटनेचा थोडक्यात गाभा कळला असं मी त्याला म्हणेन. का? कारण विद्यार्थी मित्र बघा की इंडियन पॉलिटी इज द सोल ऑफ गव्हर्नमेंट. इंडियन पॉलिटी हा काय आहे की सरकारचे आत्मा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. का? कारण जे काही रूल आणि रेग्युलेशन आहेत हे सर्व रूल आणि रेग्युलेशन या माध्यमामधूनच काय होत आहेत, फॉलो होत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्र, भारत गणराज्य आहे. का भारत गणराज्य आहे? कारण भारताचे राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर न येता निवडणुकीद्वारे प्रत्यक्ष सत्तेवर येतात. विद्यार्थी मित्र बघा की भारत हा गणराज्य का आहे. बघा भारत हा गणराज्य आहे. बघा भारत हा जो देश आहे हा भारत देश गणराज्य असलेला पाहायला मिळेल. बरोबर, भारत हा जो देश आहे तो भारत हा देश गणराज्य असलेला, भारत हा देश गणराज्य आहे. का भारत हा देश गणराज्य आहे? कारण विद्यार्थी मित्र भारत हा देश गणराज्य असण्यामागचं कारण काय? कारण भारतामध्ये जे राष्ट्रपती असतात हे राष्ट्रपती वंश परंपरेने निवडून नाही. इतर देशामध्ये काय असतं, काही जे असे स्पेसिफिक देश आहेत म्हणजे ठराविक देश आहेत, या देशांमध्ये गणराज्य पद्धत असते. म्हणजे गणराज्य आहेच. बघा की भारत गणराज्य काय हे आता आपण बघतोय. बरोबर, तर भारत का गणराज्य आहे? कारण भारताचे राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर न येता निवडणुकीद्वारे प्रत्यक्ष सत्तेवर येतात. म्हणून भारताला गणराज्य का म्हटलंय, हा विद्यार्थी मित्र कन्सेप्ट आहे. आणि असे जर तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवलात तर त्याचा तुम्हाला आगामी काळात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. विद्यार्थी मित्र बघा की भारत गणराज्य आहे. का भारत गणराज्य आहे? कारण भारताचे राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर येतच नाहीत, ते निवडणुकीद्वारे सत्तेवर येतात. पुढचा मुद्दा आहे, पुढचा काय मुद्दा आहे बघा की पुढचा असा मुद्दा आहे, पुढचा मुद्दा असा आहे की प्रस्ताविका ही जरी घटनेची प्रस्तावना असली तरी संपूर्ण घटनेनंतर ती अधिनियमित करण्यात आली. त्यानंतरचा मुद्दा आहे की प्रस्तावना ही एकमेव अशी बाब आहे की ती संविधान सभेत चर्चा व मतदानाविना पारित करण्यात आली. म्हणजे विद्यार्थी मित्र जी आपली प्रस्तावना लिहिण्यात आली त्या प्रस्तावनेमध्ये काय की चर्चा आणि मतदानाविना ती काय करण्यात आली, पारित करण्यात आली. मी पुन्हा सेंटेन्स रिपीट करतो की प्रस्तावना ही एकमेव अशी बाब आहे की ती संविधान सभेत चर्चा व मतदानाविना पारित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र भारतीय राज्यघटनेची जशी आपण प्रस्तावना पाहिली तशी विद्यार्थी मित्र आपण जे नेक्स्ट लेक्चर घेणार, आपण लेक्चर हे पार्ट म्हणजे त्याचे भाग करत असतो. आता भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना हे आपलं लेक्चर नंबर काय आहे, हे आपलं लेक्चर नंबर 1 आहे. बरोबर, तसंच आपण हे लेक्चर दुसरं सुद्धा आपण काय करणार आहोत. म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा सरनामा हे तुमचं लेक्चर नंबर 1 झालं. बरोबर, तसंच भारतीय घटनेची प्रस्ताविका, बरोबर, भारतीय घटनेची प्रस्ताविका झाल्यानंतर आपण उद्देशपत्रिका, बरोबर, उद्देशपत्रिका आणि उद्देशपत्रिका घटनेचा भाग आहे की नाही याबद्दल 3 खटले, त्यातील निर्णय, त्यानंतर घटनेचे आपण वैशिष्ट्य पाहणार, संघराज्य व्यवस्था पाहणार आणि मग विद्यार्थी मित्र आपला जो हा प्रस्तावना हा टॉपिक आहे, परंतु भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना हे सुद्धा आपण एक स्पेशल लेक्चर बनवलेलं आहे. आणि याच्या पुढील भागामध्ये आपण नेक्स्ट पुढचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. विद्यार्थी मित्र एक 7 ते 8 मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून दिलेले आहेत आणि ते मुद्दे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे, आत्मसात करा, त्याचं चिंतन करा, मनन करा आणि ते लिहून काढा वहीवर. लिहून जर काढला तर तुमच्या नोट्स तयार होतील. बरोबर, आणि विद्यार्थी मित्र फक्त बुक तुम्ही यूज करा, ती कमीत कमी बुक यूज करा म्हणजे अभ्यासावरती फोकस जास्त होईल.
तर बघा विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपलं जे AR एज्युकेशन चॅनल आहे त्याला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचवा. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय आणि पुढच्या लेक्चरला आपण भारतीय घटनेची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आहे ती आपण काय करणार आहोत, इन डिटेलमध्ये समजावून देण्यात येणार आहे.